आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। ऐसी अनसूया देवता महासती पतिव्रता अत्रि ऋषीची वनिता जगन्माता मोटकी वै देव वर्णिती आख्यान ऋषी मानव पितरगण सती पतिव्रतान ई समान न दिसे ऐसे शिष्या प्रतिवचन गुरु बोलती सर्वज्ञ बारे ब्रह्मांड पुराण हे आख्यान बोलतसे। आरंभी बघितल्याप्रमाणे गुरु शिष्यांचा हा संवाद सुरू आहे आणि गुरुजी आपल्या शिष्याला ब्रह्मस्वरूप काय आहे, ब्रह्मरूप म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय हे सांगत असताना असं म्हणतात की श्री दत्तात्रेयाच्या योग अभ्यासामध्ये योग क्रियेमध्ये हे ब्रह्म म्हणजे काय मी तुला सांगतो। आणि शिष्य गुरुजींना प्रतिप्रश्न करतोय की गुरुजी आपण मला ब्रह्म म्हणजे काय सांगालच, पण तत्पूर्वी मला हे श्रीदत्त कोण, हे दत्तात्रेय कोण, ते कसे जन्माला आले, मला त्याची कथा सांगा। आणि असं म्हटल्यानंतर गुरुजींनी श्री दत्त जन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली होती। आणि हे सगळं वर्णन श्री दत्ताच्या जन्माचं, अनसूयेच्या पातिव्रत्य धर्माचं, अत्रि ऋषींच्या तपश्चर्येचं हे सगळं गुरुजी वर्णन सांगतायत। आणि गुरुजी म्हणतात की बारे ब्रह्मांड पुराण हे आख्यान बोलत असे। ब्रह्मांड पुराणातले हे आख्यान मी तुला सांगतोय। गुरु बोलती सर्वज्ञ, सर्वज्ञ असलेले हे गुरु आपल्या शिष्याप्रती हे वचन सांगतायत। आणि पुढे गुरुजी त्यांना शिष्याला हे वर्णन करून सांगतायत की अनसूयेचा अधिकारू नव्हे अत्रिहुनी अपारू जाणैसा हा निर्धारू दोघी ईश्वरू पूजिला तेणे आराधिला तपे या भर्तुचे निस्वरूपे समान फळ दोघा कल्पे पुत्र रूपे ईश्वरू ब्रह्मा हरिहर तिन्ही नानुसरती या लागुनी चिंतुनी परमात्मा ध्यानी करीती वनी तपासी म्हणूनी पुत्रत्वे ईश्वरू नव्हे अनारिसा अधिकारू सांगे सत्ये वचन गुरु तव कुमरू बोलिना शिष्ये अनुवादे वचन सृष्टी करते तिघे जण परब्रह्म जे सगुण त्या अज्ञान हे कैसे। आणि पुन्हा शिष्याच्या मनामध्ये शंका उपस्थित झाली। शिष्य हे ऐकून घेतोय गुरुजी काय सांगतायत। अत्रि ऋषीचं ते प्रखर तपश्चर्याचं त्यांचं साधन, अनसूयेचा पातिव्रत्य धर्म, महासती अनसूयेचं ते धर्माधिष्ठित वागणं, आणि हे सगळं गुरुजी सांगतायत, शिष्य ऐकतोय। गुरुजी म्हणाले अनसूयेचा तो अधिकारू नव्हे अत्रिहुनी अपारू, फक्त अत्रि ऋषींचाच तपश्चर्येचा अनुभव होता किंवा
अधिकार होता असं नव्हे, तर अत्रि ऋषींच्या बरोबरीनं अनसूयेचा सुद्धा तितकाच अधिकार होता. जाण ऐसा हा निर्धारू, दोघी ईश्वरू पूजिला. अनुसूयेनं आपल्या पतीला ईश्वर मानून त्याची संपूर्ण सेवा, त्याला ईश्वर समजून जी तिनं पूर्ण सेवा केली गृहस्थाश्रमाची, त्याचं व्रत पाळलं, हे सारं हे दोघांनीही ईश्वर पूजल्यासारखं आहे. म्हणजे अत्रि ऋषींनी प्रत्यक्ष परमेश्वराला पूजलं आणि अनसूया मातेनं आपला पती हा ईश्वर समजून तिच्या आराध्याची म्हणजे ईश्वराची पूजा केली. या दोघांच्याही या ईश्वर पूजनानं दोघांनाही तो प्राप्त झालाय. आणि म्हणून अत्रि ऋषींची तपश्चर्या आहे, तर अनसूयेची काय थोरवी, अनसूयेला हे वरदान कसं काय, हा जेव्हा शिष्य विचारतो तेव्हा त्याचं हे उत्तर गुरुजी देतात की फक्त अत्रि ऋषींची तपश्चर्या आहे असं नव्हे, तर अनसूया ही तितक्याच समान अधिकारानं ती देवांचा वर प्राप्त करण्यास खरं म्हणजे तिची पात्रता आहे. जर अत्रि ऋषींनी तप आराधलं असेल तर अनसूया या सतीनं आपल्या भर्तृचेनी स्वरूपे ईश्वर पूजिला. आपल्या पतीलाच परमेश्वर समजून तिने प्रत्यक्ष खरं म्हणजे ईश्वराचंच पूजन केलेलं आहे. आणि म्हणून या दोघांनाही हे समसमान फळ पुत्र रूपे ईश्वरू हे फळ प्राप्त झालेलं आहे. पुत्र रूपानं ईश्वर प्राप्तीचं फळ केवळ अत्रि ऋषींच्या तपश्चर्येमुळे नाही, तर महासती अनसूयेच्या सुद्धा ईश्वर पूजनानं या दोघांनाही ते फळ मिळाले. आणि आपण म्हणतो की संतती प्राप्त व्हायची असेल तर कुण्या एकाचं पुण्यकर्म, कुण्या एकाचं पापकर्म, या दोन्ही गोष्टी तितक्याच कारणीभूत असतात. संततीमध्ये येणारी गुणसूत्र, संततीमध्ये येणाऱ्या विकृती, संततीमध्ये येणारी प्रकृती हे संततीचा दोष नसतो, तर त्याचबरोबर आई वडिलांचं पाप आणि पुण्यकर्म आणि त्याचबरोबर हे संचित, दोघांचंही संचित. आणि म्हणून पती आणि पत्नीची जी काही मानसिकता असते, जी आराधना असते, जी तपश्चर्या असते, जे पुण्यकर्म असतं, हेच पुण्यकर्म संतती प्राप्तीच्या दृष्टीनं, संतती प्राप्तीच्या स्वरूपानं फलस्वरूप त्याला ते मिळत असतं. गुरुजी सांगतायत, बारे ब्रह्मांड पुराणातली ही कथा आहे, ब्रह्मांड पुराणातलं हे आख्यान मी तुला सांगतो आहे. आणि जसा अत्रि ऋषींनी तपश्चर्येचं साधन प्राप्त केलं, तसंच अनसूयेची सुद्धा महती लहान नाही, उणी नाही, कमी नाही. आणि म्हणून अनसूयेचं आराधन आणि अत्रि ऋषींचं आराधन या दोन्हींच्या योगे पुत्र रूपानं ईश्वर प्राप्ती या दोघांना झालेली आहे. ब्रह्मा हरिहर तिन्ही नानुसरती या लागुनी. प्रश्न करताय, शिष्याने प्रश्न केला. काय प्रश्न केलाय? ब्रह्मा हरिहर तिन्ही नानुसरती या लागुनी. हे काय अनभिज्ञ होते काय? ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे जर तीनही देव सर्व जाणते आहे, सृष्टीकर्ते आहे, तर यांना याची खबर नव्हती? यांना हे माहित नव्हतं? चिंतुनी परमात्मा ध्यानी करीती वनी तपासी. हे या तिघांना माहिती नव्हतं का की अत्रि ऋषी तपामध्ये वनामध्ये तप करतायत. आणि म्हणून पुत्रत्वे ईश्वरू नव्हे अनारिसा अधिकारू, सांगे सत्ये वचन गुरु तव कुमरू बोलला. शिष्ये अनुवादे वचन सृष्टी करते तिघे जण, परब्रह्म जे सगुण त्या अज्ञान हे कैसे. यांना कसं माहित नाही, हे कसे अनभिज्ञ होते की या दोघांच्याही तपश्चर्येचं फळ किंवा अनसूया माता ही थोर महासती आहे. आणि हा जो अधिकार आहे अनसूया मातेचा, अत्रि ऋषींचा, ही या तिघांना माहिती नाही. सृष्टी करते असून ब्रह्मा विष्णू महेशाला हे माहित नाही, हे असं कसं होईल? आणि हे जर माहित असेल तर मग सत्व बघायला कसे काय आले? माहित असेल तर सत्व बघायला येण्याची गरज नव्हती. आणि जर माहित नाही तर देव कसे?
असा प्रश्न शिष्य विचारतो आणि पुढे म्हणतो, आले सत्व पहावया, भविष्ये न कळे चितया, पतिव्रतेची पैमाया, सुरत्रया निवार. जर ह्यांना हे माहित होत तर अनसूयेचं सत्व बघायला हे आलेले तिघे जण सृष्टीकर्ते कसे म्हणावेत? बरं, हे सगुण परब्रह्म म्हणावेत तर हे अज्ञानी कसे म्हणावेत? आणि जर सत्व बघायला आले तर त्याला भविष्य कळलं नाही का त्यांना? पतिव्रतेची ही जी माया आहे किंवा तिनं ह्या तिघांना बालक केलं, ही जी मायावी तिची प्रवृत्ती आहे किंवा तिचं जे स्वरूप आहे किंवा त्याचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान तिघांनाही नाही. असं कसं होऊ शकेल? जर ते सत्व बघायला आले तर याचा अर्थ याबद्दल ते अनभिज्ञ होते किंवा अज्ञानी होते. आणि जर ते ज्ञानी होते, माहित होतं, तर अनसूयेची माया त्यांना कशी कळली नाही? त्यांना ती अनिवार्य का वाटली? किंवा त्या मायेतून ते बाहेर कसे पडू शकले नाहीत? किंवा ते बाहेर का पडले नाहीत? अनसूयेला मस्तकावरती स्पर्श करावा लागला आणि त्यानंतर तीनही बालक मूळ रूपामध्ये प्रकट झाली. तोवर या तीनही बालकांची म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाची प्रत्यक्ष परमेश्वराची विस्मृती झाली, विस्मृती घडली. हे कसं घडलं? तै ते ईश्वर हे कैसे. आणि जर असं सगळं असेल तर हे ईश्वर कसे? यांना परमेश्वर कसं म्हणावं? वेदा वेद्य न घडे ऐसे, हा संशय जेणे नासे, ते बोलिजे विशेष. आणि हा शिष्य असं म्हणतोय, असं असलं तर तसं कसं, आणि तसं घडलं तर असं कसं? हा प्रश्न त्यांनी विचारल्यानंतर गुरुजींना चिंतनामध्ये गेले. गुरुजी आता हे काय, हा शिष्य काय विचारतोय की जर या तीनही देवांना हे माहित नाही तर माहित कसं काय नाही, ते देव कसे? जर माहित आहे तर सत्व बघायला का आले? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर गुरुजींना शिष्य विचारतोय. तो म्हणतो, तै ते ईश्वर कैसे. मग ते ईश्वर कसे म्हणावेत? आणि वेद्या वेद्य न घडे ऐसे, हे असं घडूच शकलं नसतं जर ते ईश्वर असते तर. हा संशय जेणे नासे, ते विशेषे बोली जेजी. आणि ही माझी शंका ज्यानं स्पष्ट होईल, मला त्याचं उत्तर मिळेल, निरसन होईल, अशा प्रकारचं वचन किंवा अशा प्रकारचा उपसंहार गुरुजी आपण करावा. शिष्ये राजा शिरोमणी, ऐसी तयाची हे वाणी, परम पियुषाची खाणी, निजगुणी स्फुरली. शिष्याने हा प्रश्न विचारला, गुरुजींनी तो ऐकला. खरं म्हणजे शिष्याची खाणी असं म्हणतात. राजा शिरोमणी, शिष्यामधला उत्तम शिष्य, ज्याला आपण म्हणतो की चौकस, जिज्ञासू असा तो शिष्य. गुरुजी सांगतायत आणि हा देवभोळेपणाने ऐकतोय असा हा शिष्य नव्हता. प्रश्न उपस्थित करतोय आणि गुरुजी त्याचं उत्तर देत आहेत. गुरुजींनी प्रश्न ऐकला आणि ते परिसोनी श्री गुरुनाथे, मनसा आदरे बहुते, वचन आरंभिले तेथे, जे आशंके ते खंडन. आणि मग गुरुजींनी त्याचा प्रश्न ऐकला. ते परिसोनी श्री गुरुनाथे, मनसा आदरे बहुते. आणि त्यांनी मनातूनच अगदी मनस्वी त्याच्या प्रश्नाचा आदर केला. अरे हो, शिष्याचा प्रश्न अगदी रास्त आहे, अगदी बरोबर आहे. आणि एका शिष्याच्या प्रश्नामुळं खरं म्हणजे आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना ते ज्ञान मिळत असतं. आणि म्हणून या शिष्याचं महत्व राजा शिरोमणी इतकं मोठं आहे. त्या प्रश्नाला अनुषंगून गुरुजी म्हणतात, खरंच बाळा, तुझा प्रश्न अतिशय योग्य आहे, रास्त आहे, आणि मी त्याचं उत्तर नक्की देईन. आणि वचन आरंभिले तेथे, जे
आशंके ते खंडन, त्याच्या शंकेचं, त्याच्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी म्हणून गुरुजींनी बोलायला सुरुवात केली, उपसंहाराला सुरुवात केली. श्री दिगंबरानुचरू म्हणे, श्रोता सावध अंतःकरणे, श्रवणोन्मुख येथे होणे, कृपा करणे सर्वज्ञ. श्रोत्यांना दासोपंत सर्वज्ञ म्हणतात, सर्व जाणणारे, सगळ्या बाबतीतलं ज्ञान असणारे, ज्याला आम्ही सकल ज्ञानांचा भोगता असा रसिक म्हणतो, असा रसिक त्यांच्या समोर आहे, असा श्रोता त्यांच्या समोर आहे. साहजिकच जसा श्रोता तसा वक्ता, जसा वक्ता तसा श्रोता, असं आपण नेहमी म्हणतो. आणि या संदर्भात दासोपंत दिगंबरानुचरू म्हणे. संत सर्वज्ञ दासोपंतांची ही नाममुद्रा आहे, दिगंबरानुचर. प्रत्यक्ष दिगंबराचा अनुचर, अनुसरणारा असा हा दिगंबरानुचर म्हणजे दासोपंत. श्रोता सावध अंतःकरणे, अंतःकरणातून अगदी सावध होऊन श्रोत्यांनो तुम्ही ऐका. श्रवणोन्मुख व्हा, श्रवणाकडे माझ्या लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे श्रवण असावं, तुमचं ऐकणं असावं. आणि कृपा करणे सर्वज्ञ, आणि हे सर्वज्ञ अशा रसिका तुम्ही माझ्यावरती कृपा करा. माझं हे बोलणं तुम्ही अतिशय मनस्वी होऊन अंतःकरणातून आपण ऐका. पुढील कथा जी रसाळ, पुढील कथा जी रसाळ, अमृत नदीचे कल्लोळ, निववी जनाचे अंतराळ, प्रेमशीळ जाणती. आणि आपण सारे प्रेमपूर्वक ऐकणारे श्रोते आहात. काय वर्णन केलं बघा श्रोत्यांचं. आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी दासोपंत श्रोत्यांचं वेगळ्या शब्दामध्ये, रसिकांचं वेगळ्या शब्दामध्ये वर्णन करतायत की खरोखर रसिकांचे पैलू कसे असतात. भक्तामृत, हे जे भक्तीचं अमृत पिणारा हा जो श्रोता आहे, हा श्रोता कसा आहे त्यांच्या पुढे, तर ही रसाळ कथा ऐकणारा हा श्रोता अतिशय सर्वज्ञ आहे, सगळ्या गोष्टी जाणणार आहे, सर्व विषयांचं ज्ञान असलेलं आहे. आणि अशा सर्वज्ञ श्रोत्यांच्या समोर दासोपंत ही कथा सांगतायत. ही कशी कथा आहे. पुढील कथा जी रसाळ, अमृत नदीचे कल्लोळ, आणि अमृत नदीचा कल्लोळ तीर्थ, एकत्रित येणाऱ्या ह्या अमृत नद्या आणि त्याचं तीर्थ झालेली ही कथा आहे. निववी जनाचे अंतराळ, हृदय आकाश म्हणजे अंतराळ, अवकाश, हृदयाचं आकाश, ज्यांचं या सर्व जनांचं, रसिकांचं निववी शांत रसानं भरून टाकणारी ही अमृत नद्यांची ही कल्लोळाची कथा प्रेमशील जाणते. प्रेमशील, प्रेमपूर्वक, प्रेमानी ऐकणारे असे जाणते श्रोते आपण हे जाणता की ही कथा अतिशय अमृत नद्यांचा कल्लोळ आहे. आणि त्याच प्रेमानं, त्याच भक्तीनं आपण ही कथा ऐकता आहात. ही कथा तुम्हा सर्व रसिकांचं जे अवकाश आहे ती अमृत नदीच्या कल्लोळानं भरून टाकणारी आहे, शांत रसानं निववणारी आहे, अंतःकरण निववणारी कथा आहे. आणि ही कथा तुम्ही पुढे ऐका. इति श्री दत्तात्रेय महात्मे अध्याय 3 संपूर्णम. श्री दत्त महात्म्य दिगंबर विरचित तृतीयोध्याय. श्री दिगंबरार्पणमस्तु. अथ चतुर्थोध्यायः. श्री गणेशाय नमः. पूर्वी धर्माख्यान नगर. कथा पुढे गुरुजी सांगतात. त्या म्हणजे प्रतिष्ठानपुर, लोक तेथीचे पवित्र, वर्णाचारशीलत्वे. आणि कथेला पुन्हा उपकथेला सुरुवात झाली आहे. ब्रह्मांड पुराणातली गुरु शिष्य संवादी कथा. गुरुजी आपल्या शिष्याला सांगतायत. शिष्याने प्रश्न उपस्थित केला
देव आहेत तर सत्व बघायला कसे आले? आणि जर ते आले तर ते अज्ञानी होते काय? त्यांना याची कल्पना नव्हती काय? जर ते ज्ञानी होते तर सतीचं सतीत्व हरण करण्याचा मानस त्यांच्या कसा आला? ते आलेच कसे? आणि जर हे सगळं माहीत नव्हतं तर ते देव कसे? मला हे सांगा. आणि या प्रश्नाच्या उपसंहाराखातीर, या प्रश्नाच्या उपसंहारा प्रित्यर्थ गुरुजी पुढे दुसरी आणखी एक उपकथा सांगतायत. आणि ही उपकथा अतिशय रसाळ अशा पद्धतीनं दासोपंत वर्णन करतात. ते म्हणतात, पूर्वी प्राचीन काळी धर्माख्यान नावाचं एक नगर होतं. त्याते म्हणजे प्रतिष्ठानपूर, आणि त्यालाच प्रतिष्ठानपूर असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे या संदर्भात मी इथे मुद्दाम नमूद करीन की पुराणामध्ये अगदी याच नावांचा उल्लेख, खरं म्हणजे इतर दत्त महात्म्यामध्ये काही वेगळ्या नावाने हे नगर आलेलं आहे, पण प्रतिष्ठानपूर याच नावानं पुराणामध्ये या नगराचा उल्लेख येतो. लोक तेथीचे पवित्र वर्णाचार शीळत्वे, आणि तिथले लोक अतिशय पवित्र भावनेनं नांदत होते. आपला कर्तव्य धर्म पाळावा आणि समाज एकसंघ अशा प्रकारचा त्या प्रतिष्ठानपुरामध्ये राहत होता. आपला धर्म पाळत कर्तव्यपरायण असलेली ही सगळी मंडळी प्रतिष्ठानपुरामध्ये राहत होती. अतिशय पवित्र अशा प्रकारचं वातावरण या प्रतिष्ठानपुरामध्ये होतं. पुढची कथा आपण उद्या पुढे नेऊया. आज याच ठिकाणी मी इथे थांबते. मुद्दाम थांबण्याचं कारण थोडंसं आपण म्हणतो ना, इंटरव्हल पर्यंत कसं असतात आणतात चित्रपटामध्ये की उद्या नेमकं काय असेल, तर इथे थांबलं म्हणजे उद्या काय आहे याची उत्सुकता कदाचित जे रसिक श्रोते आहेत त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होईल. आणि मी जर आज उद्याची कथा सुरू केली तर तो गौप्यस्फोट होईल, आणि म्हणून मी आज या ठिकाणी इथे थांबते. उद्या आपण याच ठिकाणी भेटूया. दासोपंत पुढे हे उपकथाख्यान कसं रंगवतायत आणि कोणत्या शब्दामध्ये हे वर्णन करतायत, ऐकण्याची सांगण्याची दोन्हीही उत्सुकता आपण इथे थांबूया आणि उद्या पुन्हा भेटूया. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज